ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं पोस्ट ऑफिसमध्ये आंदोलन आहे। पोस्ट ऑफिसमध्ये मराठीमध्ये फॉर्म उपलब्ध नाहीत, यावरून आंदोलन करण्यात येत आहे। ठाण्यातल्या डीमार्ट इथं असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये आंदोलन सध्या सुरू आहे। डीमार्ट परिसरात खरं तर हे पोस्ट ऑफिस आहे ठाण्यात आणि त्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। पोस्ट ऑफिसमधील अधिकाऱ्यांना मनसे पदाधिकारी समजावताना देखील दिसत आहेत। ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्यांचा पोस्ट ऑफिस मध्ये हे आंदोलन आपण पाहतोय। थेट दृश्य आपण पाहूया या आंदोलनाची। मनसे पदाधिकाऱ्यांचं हे आंदोलन आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे। हातात फलक झळकावत या ठिकाणी आंदोलन। स्वतःच्या राज्यात पाहुणे बनू नका असा मजकूर लिहिलेले फलक या ठिकाणी झळकवले जात आहेत। आणि हे आंदोलन करण्यात आलेले आहे। आज डिमांडवर मनसेने आहे। आज आम्ही संदर्भात तुम्ही काय तक्रारी आले होते या ठिकाणी त्याच्यावर पाहणी करून आज तुम्ही आंदोलन नाही काय झालेलं, आमची म्हणजे इकडचे जे स्थानिक लोक आहेत ते आमच्याकडे तक्रारी घेऊन आलेला की इकडचा जो परप्रांतीय स्टाफ आहे तो सरळ सांगतोय की आमच्याकडे मराठीतले फॉर्म नाहीये। मराठीतले फॉर्म नाहीये तर त्यांनी त्या संदर्भात त्यांना सांगितलेलं, पण ते लोकांना काय शासनाचे आणि बाकी नियम माहिती नसतात। तर राजसाहेबांनी आदेश दिल्यानंतर जर तुम्ही बघत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुऱ्या महाराष्ट्रभर मराठी संदर्भात जे आम्ही मागणी करतोय ती राष्ट्रीय मागणी आहे, कारण सरकारची मी पण तशा प्रकारचा GR काढलेला आहे। तर आज आम्ही पोस्टात आलो कारण पोस्ट हे भारत सरकारचं केंद्र सरकारची ही योजना आहे आणि याच्यामध्ये गरीब आणि गरजू लोक फॉर्म भरायला जातात। तर इकडच्या मराठी लोकांना जे हे डावलत आहेत आणि इकडचे जे परप्रांतीय स्टाफ यांनी जो भरलेला आहे तर त्यांच्यामुळे मराठीची कुठे ना कुठे गळचेपी होते आणि मराठीला प्राधान्य दिलं जात नाही। आज तुम्ही बघत असाल तर महाराष्ट्र हा इन्कम टॅक्स देशाला सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स देणारा आपलं राज्य आहे आणि 40% लोक इकडचे इन्कम टॅक्स भरतात। तर जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या इथून टॅक्स जातो तर मग मराठी माणसाला का नाही तुम्ही प्राधान्य देत? आणि जेव्हा केंद्र सरकारने त्रिभाषिक योजना काढलेली आहे की बाबा हर एक राज्यामध्ये तुम्ही जी स्थानिक भाषा असेल त्याला प्राधान्य द्या, तर आमची महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे। तर आज आम्हाला जेव्हा निदर्शनास आलं की पोस्टात हे होत नाहीये तर आम्ही पोस्टामध्ये गेलो आणि त्यांना आम्ही हे सांगितलं की आता तुम्ही मराठीचा लवकरात लवकर जो तुमचा सगळे फॉर्म आणि बाकी सगळ्या गोष्टी ते मराठीत करा। आणि तुम्ही बघत असाल तर या संदर्भात ना आम्ही हे बघा टी-शर्ट वर पण लिहिलंय सगळीकडे आणि हे मागे तुम्ही बघत असाल याच्यावर पण लिहिलं। तर आमचं स्लोगनच आहे की स्वतःच्या राज्यात पाहुणे बनू नका, महाराष्ट्रात मराठीचा वापर करा, मराठी वापरा चळवळ, म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे मराठीचा वापर झाला पाहिजे प्राधान्याने आणि मराठी माणसाला डावलण्यात आलं नाही पाहिजे। तर पोस्टामध्ये गेलोय, आता पुढे जाऊन GST ऑफिस असेल, इन्कम टॅक्स असेल, इथे पण मनसे धडक देईल आणि त्यांना आठवण करून देईल की महाराष्ट्रामध्ये मराठीचा वापर केलाच पाहिजे। त्यांना आम्ही स्वतःच्या राज्यात पाहुणे बनू नका, महाराष्ट्रात मराठीचा वापर करा हा आहेर त्यांना देण्यात आलेला आहे, कारण ते इथे मराठीचा वापर करत नाहीये तर त्यांनी प्राधान्याने मराठीचा वापर करावा अशी आमची इच्छा आहे। त्यांचं काय म्हणणं होतं अधिकाऱ्यांचं तर पहिलं म्हणणं असं होतं की आमची जी संस्था आहे ती केंद्र सरकारची, त्यांना स्वतःलाच या संदर्भात काय माहिती नव्हती की केंद्र सरकारची नियम काय आहेत, केंद्र सरकारचं काय चाललंय, कारण ते स्वतः परप्रांतीय आहेत। जर तुम्ही परप्रांतीय लोकांना तिथे बसवणार असाल आणि परप्रांतीयांकडनं जर तुम्ही व्यवसायाकडे जे तुमचे गव्हर्नमेंट ऑफिसर्स नेमणार असाल तर मग महाराष्ट्र राज्यात काय चाललंय त्यांना कसं माहित असेल? तर म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी अधिकारी द्या आणि मराठीला प्राधान्य द्या, जेणेकरून मराठी माणसाला न्याय भेटेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा श्री रावसाहेब ठाकरेंचा। तर आपण पाहतोय ठाण्यामध्ये आता मनसेच्या वतीनं पोस्ट ऑफिस मध्ये दाखल होत हे निवेदन देण्यात आलेलं आहे। तर मुंबईतही
लालबाग परळ परिसरातल्या बँका असू दे, आयकर भवन असू दे, या ठिकाणी देखील दाखल होत निवेदन मनसेच्या वतीनं आता देण्यात येत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.